नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. ऐकलत भाजपचा असंस्कृत चेहरा गोपीचंद पडळकरनं केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेवर अखेर महिन्याभरानंतर जयंत पाटलांनी मौन सोडलंय. माझ्या आई वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असं म्हणत जयंत पाटलांनी थेट हाणामारीची भाषा केली आहे. काय की क्या बडा तो सबसे दम बडा. मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. जाऊ दे, वेळ येईल, टाईम. आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत, दमदार आहेत. खरं तर सतत वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोपीचंद पडळकरांनी सांगलीत जयंत पाटलांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. तर मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतरही गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांबद्दल गरळ ओकली आहे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. खरं तर टप्प्यात कार्यक्रम करणं ही जयंत पाटलांची स्टाईल. आता जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांचं नाव न घेता हाणामारीची भाषा केली आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात पेटलेला जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद आणखी टोकाला जाणार हे निश्चित. विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली.